श्री स्वामी समर्थ मंडळी. तर बघा आता ना मी अगदी दिवसाच्या शेवट म्हणजे संध्याकाळी ब्लॉग शूट करते, म्हणजे सुरुवात करते व्हिडिओची. कारण काही एवढे बिझी शेड्यूल चालू आहे ना माझं. क्लास लावले एकदा ते 1.5 महिन्यांनी लेट लावले, सुरुवातीला लावले नव्हते आणि मला माहित पण नव्हतं याच्याविषयी काय. तर आणि दुसरं म्हणजे स्कूल, घरातलं सर्व आवरायचं आणि त्याच्या टॅबलेट चालू केले, त्यामुळे एवढं पित्त झालं होतं, म्हणजे एवढ्या उलटे झाले तर बसच. तर पूर्ण रिकामं झाले, डोकं तर जाम दुखते. होय, बसून चालणार नाही. मी काय काम केले ते तुम्हाला पहिलं तर दाखवते. बघा मी नाही तर स्टिचेस केलेत चालू. तर बघा किती छान वाटतं. रिंग स्टिच आहे, हे बॅक स्टिच. इथं बघा माझी चेन स्टिच चालू आहे. अर्धच ठेवलंय कारण मला उलट्या आल्यासारखं होत होतं, त्यामुळे थोडं पडली, परत उलट्या झाल्या लगे. बसून तर किती वेळ बसणार ना. कामं पण पडलेत घरात, स्वयंपाक बनवायचा आहे, भांडी घासायचे. तर म्हटलं चला आता कामाला चालू करू. आणि स्वामींचं जे आहे ना ते मी पूर्ण झाल्यानंतर पण व्हिडिओमध्ये टाकेन. तर माझी इच्छा होती स्वामींचं म्हणजे मूर्ती कोरायची, म्हणजे काय डिझाईन करायची. तर ती पण केले. तर चला बघू कशी पूर्ण झाल्यानंतर दिसेल. आणि स्वामी मला नक्कीच काम करण्यासाठी ताकद देतील, एवढा तर माझा त्यांचा विश्वास आहे ना की हा आता तब्येत कमी जास्त होणार. कारण चालायचं आपलं शरीर आहे, काही कमी जास्त पडले की चालूच राहते त्याचं. तर बघा जे मी स्वामींची मूर्ती कोरली होती ना, तर त्याची आउटलाईन झाली होती, पण जो गंध असतो ना कपाळावरती तो राहिला होता, ते पूर्ण केलं. चला मंडळी, बाय.